नमस्कार मित्रांनो, नालंदा कोचिंग क्लासेसमध्ये परत एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये मराठी या विषयाचा अभ्यास कसा करायचा, बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास कसा करायचा, पेपर कसा असतो किंवा पेपरचा पॅटर्न काय, सिलेबस काय, कशा पद्धतीने कोणत्या घटकावरती आपल्याला फोकस करायचा आहे याची माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहे। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा किंवा या चॅनलबद्दल माहिती सांगा, कारण असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ या चॅनलवरती आपण काय करत असतो, अपलोड करत असतो। परीक्षेला खूप कमी दिवस राहिलेले आहेत, फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमची परीक्षा आहे। तर त्या दृष्टिकोनातून कमी वेळामध्ये जास्तीत जास्त कसा आउटपुट काढता येईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करत असतो। तशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये किंवा अशा व्हिडिओज पासून शेअर करत असतो। तर शेअरिंग इज केअरिंग माहिती आपण म्हणत असतो, तशा पद्धतीने तुम्हाला शेअर करायचं आहे। आणि आपण काय करूयात, या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहिलं काय, तर मराठीचा हा जो विषय आहे, मराठीचा अभ्यास करत असताना वर्षभर आपण काय करत असतो, तर आपल्याला 3 विषय सगळ्यात जास्त अवघड जात असतात। कोणते? मॅथ, सायन्स आणि इंग्लिश। या तिन्ही विषयांचा अभ्यास आपण करत असतो आणि पाहिजे तेवढं आउटपुट किंवा पाहिजे तेवढे मार्क्स आपल्याला त्याच्यातून भेटत नाहीत। त्यामुळे आपल्याला काय होतं, निराशा येत असते। आता प्री बोर्ड एक्झाम चालू झालेल्या असतील तुमच्या, तर त्याच दृष्टिकोनातून किंवा आपण त्याच्यावरती फोकस करण्यासाठी आपण काय करूयात, सगळ्या सब्जेक्टचा व्यवस्थितपणे डिटेलमध्ये काय करायचं, तुम्हाला अभ्यास करायचा आहे। कोणताच सब्जेक्ट हा तुम्हाला ऑरला टाकायचा नाही किंवा कोणताच त्या सब्जेक्टमधला घटक ऑरला टाकायचा नाही। सगळ्या सब्जेक्टला समानतेच्या तत्वाने आपल्याला अभ्यास करायचा आहे। तर मराठीचा जर विचार करत असेल तर आपल्याला खूप मोठा सिलेबस आहे आणि पेपर 80 मार्काचा असतो। तुम्हाला माहिती आहे, मराठीला टोटल 100 मार्क आहेत। त्या 100 पैकी 80 मार्काचं लेखी आहे आणि 20 मार्क तुम्हाला शाळेमध्ये तुमचं जे प्रॅक्टिकल असेल किंवा तुमचे सबमिशन्स असतील, असाइनमेंट असतील, याच्यासाठी 20 मार्क आहेत। म्हणजे टोटल 100 मार्काचा पेपर आहे। 80 मार्काचा पेपर तुम्हाला 3 तासामध्ये लिहायचा असतो। सगळ्यात अवघड काम वाटत असतं तुम्हाला हे, का तर तुम्ही वर्षभर लिखाणाची काय केली नसते, प्रॅक्टिस केली नसते तुम्ही। त्यामुळे म्हणतो की भाषा विषय जे मराठी, हिंदी आणि इंग्लिश या तिन्ही विषयाला तुम्हाला 3 तास एकाच ठिकाणी बसायचं आहे आणि पेपर लिहायचं आहे बसून। त्याच्यामुळे तेवढी कॅपॅसिटी तुमच्यामध्ये आली पाहिजे, तेवढं कॅपॅसिटी तुम्ही बिल्ड करा, तुमच्यामध्ये प्रॅक्टिस करा, है ना। आपण म्हणतो की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट। आता महत्त्वाची गोष्ट काय, तर त्याच्यामध्ये काय काय आहे, सिलेबसमध्ये काय काय आहे, तर त्या गोष्टीची तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरज आहे। 4 विभाग दिलेले आहेत सिलेबसमध्ये तुम्हाला, गद्य असेल, त्याच्यामध्ये पद्य असतील, बरोबर आहे, म्हणजे कविता आणि पाठ असतील, धडे म्हणतो आपण त्याला, या सर्वांची माहिती। त्याच्यानंतर हे सगळे व्यवस्थित करायचे। त्यात तुम्हाला एक साधारणतः परीक्षेचा पॅटर्न काय असतो, पहिल्यांदा तर तुम्हाला पेपर पॅटर्न माहिती पाहिजे। ओके, ते डिटेलमध्ये घेऊयात आपण, पण या व्हिडिओमध्ये बघतो की अभ्यास कसा करायचा मराठी विषयांचा, बरोबर आहे। त्यात तुम्हाला गद्य विभाग असतो, म्हणजे धडे असतात, त्याला एकूण 18 मार्क आहेत गद्य विभागाला। परत आहे तुमचं पद्य विभाग, म्हणजे कविता, पद्य विभाग कवितेला 16 मार्क आहेत। त्यात स्थूल वाचन आहे, स्थूल वाचनला 6 मार्क आहेत। व्याकरणचा एक सेपरेट पार्ट आहे त्याच्यामध्ये, त्याला 16 मार्क। आणि उपयोजित लेखन म्हणतो आपण, त्या उपयोजित लेखनला टोटल 24 मार्क आहेत। म्हणजे असे एकूण 80 मार्काचा तुमचा लेखी परीक्षा होते मराठीची। ओके, त्यात तुम्हाला किती, मागं सांगितल्याप्रमाणे 4 विभाग आहेत, है ना। प्रत्येक विभागामध्ये कविता आणि धडे आहेत। त्या पद्धतीने तुम्हाला आता अभ्यास कसा करायचा हे सांगतो। ओके, सगळ्यात पहिले तुम्ही काय करणार, की सगळे जे लेसन्स आहेत किंवा सगळे जे धडे आहेत तुम्हाला दिलेले, त्या सगळ्या धड्यांची नावं, त्या धड्यांची लेखक, ओके, हे पाठ करा, माहिती करून घ्या। त्याच्यानंतर सगळ्या कविता आणि त्या कवितेंची लेखक कोण आहेत, कवितेचे कवी कोण आहेत, ओके, कवितेला कवी असतात, कोण कवी आहेत आणि त्या कवितेचं नाव काय, हे 2 गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे। म्हणजे काहीच माहिती नसेल तर ठीक आहे, पण ह्या 2 तरी गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत या सिच्युएशनला किंवा या वेळेत, डिसेंबर महिन्यामध्ये। ओके, डिसेंबर संपत आला। ओके, आता पहिलं बघितलं पेपर पॅटर्न, त्याच्यानंतर पुस्तकाचा आढावा किंवा पाठ्यपुस्तकाचा अभ्यास म्हणतो आपण, लेखक, धडा, त्याचे लेखक, त्यानंतर कवी आणि त्या कवितेचे कवी कोण आहेत, ह्या 2 गोष्टी तुम्हाला तोंडपाठ पाहिजेत, बरोबर आहे। आता धडे वाचत असताना त्या धड्यामध्ये मेन कशावरती फोकस केलेला आहे किंवा त्या धड्यामध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, या गोष्टीकडे काय करायचं, तुम्ही जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे। म्हणजेच आपण म्हणतो त्या धड्याचा आशय काय, त्या आशयावरती तुम्ही फोकस केलं पाहिजे। सेम टू सेम कवितेचं आहे, कविता वाचत असताना किंवा आता थोडं धड्याबद्दल सांगू, धडा वाचत असताना त्या धड्यामध्ये तुम्हाला हार्ड वर्ड्स किंवा शब्द आहेत की जे तुम्हाला लक्षात राहत नाही, ते शब्द वेगळ्या वहीमध्ये, वेगळ्या पेजवरती ते काय करायचं, लिहून ठेवा, त्या शब्दाच्या तिथं अंडरलाईन करा, म्हणजे शब्दार्थ तुम्हाला वाढवायचे आहेत। त्याच्यानंतर एक शब्दग्रहण म्हणतो त्याला, आहे ना, त्या पद्धतीनं पुढं काय करणार, कवितेचं
सेम कविता वाचली तुम्ही, त्या कवितेमध्ये कवीला काय सांगायचंय, कवितेमधून काय महत्वपूर्ण मेसेज कवी देण्याचा प्रयत्न करत आहेत, या गोष्टी सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ह्या दोन गोष्टी मेन आहेत, लेखक म्हणजे धडा आणि लेखक, त्यानंतर कवी आणि त्या कवितेचे कवी. ओके, त्याच्यातले शब्द अर्थ तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, किंवा ते समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द किंवा त्या शब्दाचा वाक्यात उपयोग करा, अशा पद्धतीचे प्रश्न येत असतात. कळलं? त्यानंतर पुढची गोष्ट आहे तुमची की व्याकरण. आता व्याकरणामध्ये खूप सारे पॉईंट आहेत. त्या अगोदर आपण काय करूयात, धड्याबद्दलच थोडी माहिती घेऊयात. कविता तुम्ही धडे वाचले, कविता वाचली, त्याच्यात तुम्ही काय आशय सांगितले आहे ते व्यवस्थित करा. त्यानंतर त्याच प्रश्नोत्तरे व्यवस्थित करा. ते धडे आणि ती कविता, जे काही धडे असतील तुम्हाला, त्या सगळ्यांची व्यवस्थित क्वेश्चन आन्सर्स करून ठेवा. तुमच्या अर्थात किंवा तुमच्या शब्दांमध्ये उत्तरं लिहिण्याचे प्रयत्न करा. म्हणजे आता तुम्ही एक सपोज एक धडा वाचलेला आहे, एक धडा वाचला, त्या धड्यावरती तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुमच्या शब्दांमध्ये तो धड्यांची समरी, त्या धड्याची समरी, त्या कवितेची समरी लिहिण्याचा काय करा, प्रयत्न करा, जो की तुम्हाला तो धडा एकदम परफेक्ट होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला विसरणार नाही तो परीक्षेत, चांगल्या पद्धतीनं आठवणीत राहील. कळलं? त्यानंतर पहिलं झालं तुमचं लेसन्स, त्यानंतर कविता झाल्या. आता स्थूलवाचनचं सुद्धा सेम आहे. स्थूलवाचन म्हणजेच काय असतं, तर तुम्हाला तो लेसन व्यवस्थित, तो जे स्टोरी आहे किंवा ती जी कथा आहे, ती कथा व्यवस्थित वाचून घ्यायची. त्या कथेमधून त्या कथाकारला किंवा त्या लेखकाला काय संदेश द्यायचा आहे, काय मेसेज द्यायचा आहे सोसायटीला, तर तो व्यवस्थित समजून घ्या. त्याची ही समरी तुमच्या शब्दामध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर मेसेज काय होता किंवा संदेश काय होता ते तुम्ही लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. आणि त्या लेसनवरती, त्या स्थूल वाचनवरती, स्थूल पठण म्हणतो त्याच्यावरती तुम्ही काय करा, क्वेश्चन आन्सर्स सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. आणि न बघता प्रश्नाची उत्तरे लिहिण्याचा काय करा, प्रयत्न करा. जेवढी जास्त लिखाणाची पद्धत, लिखाणाची सवय तुम्ही डेव्हलप कराल, विकसित कराल, तेवढे जास्त मार्क पडू शकतात. चांगला विषय आहे, सोपा विषय आहे, कारण तुम्हाला मार्क पडण्यावर्षी मार्कशी मतलब आहे. ओके, हे झालं तुमचं स्थूल वाचन. आता काय तुमचं उपयोजित लेखन, त्या लेखन कौशल्यामध्ये तुम्हाला लेखन कौशल्य विकसित करायचं, तर त्या लेखन कौशल्यामध्ये काय करणार, पहिलं पत्र लिहायचे तुम्हाला, भाषण किंवा निबंध असेल किंवा संवाद रायटिंग असेल किंवा जाहिरात लेखन असेल, अहवाल सादर करायचा असतो, तर या सगळ्यांचा उपयोजित लेखनामध्ये समावेश होतो. तर काय करणार, त्यांची प्रॅक्टिस करायची. आता प्रॅक्टिस करायची म्हणजे काय करायची, बोर्डाचे जे पेपर आहेत, मागचे जेवढे काही बोर्डाचे पेपर झाले, त्या प्रत्येक पेपरमधले एक क्वेश्चन्स काय करायचे, सॉल्व्ह करायचे. म्हणजे तुम्ही काय करेल, तुम्हाला प्रॅक्टिस होईल. त्यातला प्रश्न घ्या आणि त्याचं उत्तर तुमच्या शब्दांमध्ये किंवा तुम्ही व्यवस्थित पद्धत सोडवण्याचा काय करा, प्रयत्न करा. ओके, हे झालं तुमचं लेसन, कविता, व्याकरण. आता व्याकरणामध्ये खूप सारे पॉईंट आहेत. तुमचं टेन्स असेल, प्रयोग असेल, काळ असेल, प्रयोग असेल, त्याच्यानंतर समास असेल, जे अवघड जाते. त्याच्यानंतर शब्दसंग्रहामध्ये वाक्यप्रचार असतील, म्हणी असतील, त्यांना वाक्यात उपयोग करायचा असतो वाक्यप्रचारांना, ते लक्षात ठेवा. समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, हे सगळ्यांचा समावेश व्याकरणामध्ये होतो. तुम्ही लेसनचा जर व्यवस्थित अभ्यास केला ना आणि ग्रामरचा डिटेल थोडासा प्रामाणिक आणि प्राथमिक लेवलवरती जर अभ्यास केला, तर तुम्हाला हे सगळे घटक सोपे जाण्यासाठी महत्त्वाचे ठरतात किंवा सोपे जातात थोडक्यामध्ये. राहिला आता तुमचं प्रश्नपत्रिका जी आहेत बोर्डाच्या शेवटच्या मागच्या 3-4 वर्षाच्या, त्या सगळ्या प्रश्नपत्रिका एकदा सोडवा. त्या प्रश्नपत्रिका टाइम लावून सोडायचा प्रयत्न करा. का, तर तुम्हाला एकाच ठिकाणी एकाच वेळामध्ये 3 तास पेपर सॉल्व्ह करायचे, त्यामुळं ती सवय लागून जाते. ओके, मागच्या एक 4 ते 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. त्यानंतर लास्ट येतं तुमचं, दररोज एक लेसन वाचा. एक कवितेचं रसग्रहण, म्हणजेच काय म्हणतो, कवितेचा काय मेसेज आहे, कवितेमधून काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे, ते लक्षात ठेवा. दररोज एक 15 ते 20 मिनिटांमध्ये तुमचं हे काम होतं. डेली गो थ्रू करायचं, कारण आपल्याला सगळ्या सब्जेक्टची परीक्षा द्यायची आहे. कुठला एकच सब्जेक्ट असेल तर तुम्ही त्याचाच अभ्यास करत बसता, असं नाही करायचं. सगळ्या सब्जेक्ट आहे, त्यामुळे डेली तुम्हाला अर्धा तास प्रत्येक सब्जेक्टला तुम्हाला द्यावा लागतो. अशा पद्धतीने तुम्ही काय करा, मराठी या विषयाचं नियोजन करा. ओके, सोपं आहे. गद्य विभाग, पद्य विभाग, व्याकरण आणि उपयोजित लेखन आणि स्थूल वाचन, हे 5 घटक आहेत. त्या 5 घटकांचा सविस्तर पद्धतीने अभ्यास करा. ठीक आहे. त्याच्यात शब्दसंग्रह असेल. ओके, क्वेश्चन पेपरचा पॅटर्न लक्षात ठेवा. सगळं पहिलं तर क्वेश्चन पेपर पॅटर्न, त्यानंतर सिलेबस तुम्हाला माहिती आहे, तर तो सुद्धा स्टार्टिंगला सांगितल्याप्रमाणे अशा पद्धतीने व्हिडिओला फॉलो करा. व्यवस्थित काय जे काही इन्स्ट्रक्शन्स सांगितले ते इन्स्ट्रक्शन्स फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेत जास्तीत जास्त मार्क पडतील. प्रश्नपत्रिका सोडू नका. प्रश्नपत्रिका मेन आहे. जेवढी जास्त तुम्ही प्रश्नपत्रिका पाहाल, जेवढं जास्त तुम्हाला क्वेश्चन पेपरचा पॅटर्न लक्षात असेल, तेवढं जास्त तुम्ही चांगल्या पद्धतीने पेपर लिहू शकता. ओके, तर व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. मित्रांना शेअर करा. ओके, आता आपण क्वेश्चन पेपरचं पॅटर्न काय
थोडक्यात बघितलं होतं ना स्टार्टिंगला. तर आपण ते काय करणार आहे की प्रत्येक पेपर जो आहे, प्रत्येक सब्जेक्ट जो आहे, आता हिंदीचा एक व्हिडिओ राहिला, त्या हिंदीच्या व्हिडिओमध्ये किंवा हिंदीच्या सब्जेक्टमध्ये काय करायचं कसं करायचं ते सांगतो. सोपं आहे. मराठी हिंदी सेम आहे, तुम्हाला फक्त लँग्वेज चेंज करता आली पाहिजे. इंग्लिश आणि मराठी हिंदी सेम आहेत, फक्त इंग्लिशचा फरक का पडतो तर तो थोडा अवघड जातो, डिफिकल्ट आहे. लँग्वेज आपली नाही ती, त्यामुळे ती लँग्वेज आपल्याला अवघड जाते. ठीक आहे. याच्यानंतर प्रत्येक सब्जेक्टचे काय करूयात आपण, पेपर कसा येतो, बोर्डाचा पेपर जसा असतो ना सेम टू सेम बोर्डाच्या पेपरनुसार आपण काय करणार आहे, व्हिडिओज बनवणार आहे. म्हणजे बोर्डाच्या पेपरचा पॅटर्न कसा असतो आणि कसा पेपर येतो, फक्त क्वेश्चन चेंज होतील, टेम्पलेट तेच असणार आहे. ठीक आहे. या पद्धतीने आपण काय करूयात, व्हिडिओज बनवूयात. चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल, इथंपर्यंत व्हिडिओ बघितला, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. कारण तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब काय होतं, आम्हाला नवीन व्हिडिओज करण्यासाठी काय करत असतं, प्रेरणा देतो. धन्यवाद. भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.